विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से विधायक निवास नागपुर में तीसरा अधिवेशन किया गया। यह अधिवेशन 23 और 24 मार्च 2025 को हुआ, जिसमें विदर्भ की जानी मानी हस्तियों ने, विदर्भवादी नेताओं ने शिरकत की और कहा कि हर हाल में विदर्भ लेके रहेंगे। विदर्भ राज्य हमारा हक है, हमारा हक है, हमारा हक है। म्हणून हे अधिवेशनाचं प्रायोजन आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं। आणि म्हणून आज महाराष्ट्राची तिजोरी ही आपल्या गावातल्या भाषेत ठोंगा गाय झाली आहे। किती वासरांनी ठुचे मारले किंवा दूध काढणाऱ्यांनी तिला ठोकलं तरी गाईच्या कासातून दूध निघण्याची शक्यता नाही, कारण उत्पन्न आणि खर्च यातली तफावत ही अंगापेक्षा पोंगा भरी आहे। उत्पन्न हे केवळ 5,60,963 कोटी हे ग्रॉस नाही, महसुली उत्पन्न आहे। आणि खर्चाला लागणार आहे 6,0855 कोटी। अर्थसंकल्प तुटीचा आहे 45,892 कोटी। म्हणजे वर्षाला खर्च लागतात त्यापेक्षा सरकारच्या खिशात 45,892 कोटी रुपये कर्ज पैसे कमी आहे। म्हणजे मी मरून जावं का असा तो गुलाम माल करतो। पराधीन जो नर नहीं स्वर्ग नरकता है तो, पराधीन जो नर नहीं स्वर्ग नरकता है तो। संतांनी सांगितलं आहे ना, जो दुसऱ्यावरी विश्वासाला त्याचा कार्य भाग बुडाला। आपुलिया हिता असे जो जागता, कारण मनुष्य हाच आपल्या नशिबाचा करताय। न्याय द मास्टर ऑफ द फेट। एका बाजूला चंदनशिव असतील, एका बाजूला राजू भाऊ असतील, ज्यांनी बुडत्याला काळीचा आधार म्हणून, लगे रहो मुन्ना भाई म्हणून, हम साथ साथ है म्हणून, हम तुम्हारे साथ है म्हणून पुढे येऊन या आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यायचा निर्णय घेतला। कारण बुडत्या सूर्याला कोणी नमस्कारली शिरवट आहे आणि इकडे सगळं कुटरानावर चढायचं काम आहे। आणि अशाही परिस्थितीत स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांना सांगितली, कारण पारतंत्र्यात काय असतं? पारतंत्र्यात व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होतो, तो